Welcome back to biology lecture, second chapter reproduction in animals. The first term in this chapter first is infertility. Here the definition of the infertility is inability inability to conceive inability to conceive naturally after natural after regular unprotected intercourse called as infertility. Here there are some causes of infertility. Causes of infertility. First cause is physical. In these physical causes of the infertility in female as well as in male different. The second cause is congenital diseases. Third cause is immunological. And fourth cause of infertility is psychological. In this physical cause consist of in female is polycystic ovary. Second physical cause in female is hormonal imbalance. And third endometriosis. These causes which shows the infertility in this female as well as in male. Their causes of infertility first is less sperm count, and second cause is small size of penis. These causes, the physical causes included in the infertility. Second, congenital diseases. Some diseases which are transferred from parents, and these are included in the congenital diseases. Third, immunological. Means here the self-immunology which is also affect on the infertility. And fourth, psychological, means the some mental causes also shows the infertility. Means these are included in the psychological causes which shows the infertility. आता इथं हे जे पॉइंट्स आताचे आहेत किंवा काही टर्म्स आहेत या चॅप्टरमध्ये, शेवटी पहिली जी टर्म वापरलेली आहे ती म्हणजे
इनफर्टिलिटी, मराठीत त्याला वंध्यत्व असं म्हणतात किंवा वांझपणा असं म्हणायचं, किंवा ज्या पेअरला, ज्या जोडप्याला मूल होत नाही त्यालाच त्या ठिकाणी इनफर्टिलिटी असा शब्द वापरला जातो. आता डेफिनिशन काय नेमकी दिली आहे? इनॲबिलिटी म्हणजेच त्या ठिकाणी अशक्य असणे. इनॲबिलिटी टू कन्सीव, कन्सीव म्हणजे गर्भधारणा, नॅचरली आफ्टर रेग्युलर अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स, म्हणजेच या ठिकाणी अनप्रोटेक्टेड इंटरकोर्सच्या माध्यमातून जर त्या पेअरला, जर जर त्या जोडप्याला मूल होत नसेल तर त्याला इनफर्टिलिटी असं म्हणतात. आता इथं काही कॉजेस दिलेले आहेत, म्हणजे एखाद्या जोडप्याला मूल का होत नाही त्याची काही कारणं इथं दिलेली आहेत. पहिलं कारण आहे फिजिकल. फिजिकल म्हणजे भौतिकदृष्ट्या अशी काही कंडिशन निर्माण झालेली असते की त्या जोडप्याला मूल होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये पहिलं जे कारण आहे फिजिकल, दुसरं कारण आहे कॉन्जेनायटल डिसिजेस, तिसरं आहे इम्युनॉलॉजिकल टर्म्स, आणि तिसरं सायकोलॉजिकल. आता इथं पहिला जो कॉज आहे फिजिकल, आता मेलमध्ये हा कॉज वेगळा आहे आणि फिमेलमध्ये काही जे कॉजेस आहेत, जी कारणं आहेत ती वेगळी आहेत. फिमेलमध्ये मूल का होऊ शकत नसेल तर पहिलं त्या ठिकाणी कारण आहे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. याचा अर्थ ओव्हरी जी आहे त्या ओव्हरीमध्ये अनेक, जर त्या ओव्हरीला गाठी जर असतील, पॉलिसिस्टिक, सिस्ट म्हणजे गाठ, पॉली म्हणजे अनेक, जर समजा त्या ओव्हरीला अनेक गाठी जर असतील त्याच्यामुळं सुद्धा या ठिकाणी ओहा हा तयार होऊ शकत नाही. आणि जर ओहा तयार होत नसेल तर फर्टिलायझेशन होणार नाही, म्हणजेच त्या स्त्रीला मूल होऊ शकणार नाही. दुसरं हार्मोनल इम्बॅलन्स. आता हार्मोनल इम्बॅलन्स जो आहे इथं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचा रोल हा महत्त्वाचा आहे. जर त्या स्त्रीच्या शरीरामध्ये इस्ट्रोजनच जर सिक्रेट होत नसेल, म्हणजेच त्या ठिकाणी मंथली मेनस्ट्रुअल सायकलच जर होत नसेल तर ओहा तयार होणार नाही, म्हणजे त्या स्त्रीला मूल होणार नाही. म्हणून त्याला हार्मोनल इम्बॅलन्स असं म्हणायचं. त्याच्यानंतर इंडोमेट्रोसिस, याचा अर्थ गर्भाशय जे आहे त्या गर्भाशयाच्या आत असणारी जी वॉल असते तिला आपण इंडोमेट्रियम असं म्हणतो. आणि ते इंडोमेट्रियम जर समजा त्या ठिकाणी व्यवस्थित डेव्हलप जर झालेलं नसेल, म्हणजेच त्या ठिकाणी जी गर्भाशय आहे त्याची जर वाढ झालेली नसेल तर त्या कंडिशनला इंडोमेट्रोसिस असं म्हणतात. ही जी कारणं आहेत त्या फिमेलमध्ये इनफर्टिलिटीसाठी त्या ठिकाणी कारणीभूत असतात. आणि जर मेलचा विचार केला तर त्याच्यामध्ये जर समजा त्या ठिकाणी जे सिमेन आहे त्या सिमेनमध्येच स्पर्मचा काउंट जर कमी असेल तरीसुद्धा त्या स्त्रीला त्या ठिकाणी मूल होणार नाही. आणि दुसरं स्मॉल साईज ऑफ द पेनिस, ही जी रिझन्स मेलमध्ये आहेत ती फिजिकल रिझन्स आहेत आणि त्याच्यामुळं त्या पेअरला किंवा त्या जोडप्याला मूल होत नाही. दुसरं म्हणजे कॉन्जेनायटल डिसिजेस. आता कॉन्जेनायटल डिसिजेस याचा अर्थ त्या ठिकाणी म्हणजे जर त्याच्यामध्ये क्रोमोसोमल जर डिसिजेस निर्माण झालेला असेल, म्हणजेच त्या ठिकाणी जर एक्स क्रोमोसोम, फक्त एक्स क्रोमोसोम असेल आणि दुसरा क्रोमोसोम त्या ठिकाणी जर ॲब्सेंट असेल तरीसुद्धा ती फक्त स्त्रीच असते, म्हणजेच त्याला आपण टर्नर्स डिसीज असं म्हणतो. ती स्त्रीच असते पण त्या स्त्रीमध्ये 45 क्रोमोसोम असतात. ॲक्च्युली 46 क्रोमोसोम हवे होते, पण त्या स्त्रीमध्ये जर समजा 45 क्रोमोसोम असतील आणि एक सेक्स क्रोमोसोम जर कमी असेल तरीसुद्धा ती स्त्री जरी असेल तरी तिच्या शरीरात ओहा तयार होत नाही, म्हणजेच तिच्यामध्ये इनफर्टिलिटी आपल्याला दिसून येते. दुसरं म्हणजे जर समजा ती एखादी व्यक्ती अशी असेल की तिच्यामध्ये XXY, म्हणजेच त्याला क्लिनेफेल्टर सिंड्रोम असं म्हणायचं. आता हे मी आता डिसीजची नावं सांगितली, टर्नर्स डिसीज आहे, क्लिनेफेल्टर सिंड्रोम आहे. हे जे सगळे सिंड्रोम्स आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी जेनेटिक इनहेरिटन्स हा जो चॅप्टर आहे, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन, या चॅप्टरमध्ये आपण ते बघणारच आहोत. तरीसुद्धा इथं संदर्भ आलेला आहे की कॉन्जेनायटल डिसीज कोणते, तर क्रोमोसोमशी रिलेटेड असणारे जे डिसीज असतात त्याला कॉन्जेनायटल डिसीज असं म्हणायचं. आणि
त्या क्लिनेफेल्टर सिंड्रोममध्ये नेमकं काय झालेलं असतं, तर एक्स एक्स वाय अशी त्या ठिकाणी क्रोमोसोम एकत्र आलेले असतात. मग अशा वेळेला ती स्त्रीही नसते, तो पुरुषही नसतो. म्हणजेच त्या ठिकाणी त्याला आपण तृतीयपंथीय व्यक्ती असं म्हणतो किंवा नपुंसकलिंगी असं म्हणतात. याचा अर्थ त्यांना मूल होऊ शकणार नाही. त्याला कॉन्जेनायटल डिसीजमध्ये इन्क्लूड केलं जातं. त्याच्यानंतर तिसरा जो आहे इम्युनॉलॉजिकल. आता इम्युनॉलॉजी याचा अर्थ आपली जी इम्युनिटी असते, म्हणजे प्रतिकारशक्ती आपण म्हणतो, ती प्रतिकारशक्ती सेल्फ कोणता घटक आहेत आपल्या शरीरामध्ये आणि नॉन सेल्फ कोणते आहेत, म्हणजे शरीरातले स्वतःची अँटीजन्स कोणते आहेत आणि बाहेरचे अँटीजन्स कोणते आहेत, हे त्या ठिकाणी आपल्या बॉडीला इम्युनिटीमध्ये कळत असतं. पण काही वेळेला असं होतं की सेल्फ जे काही गोष्टी आहेत त्याच आपल्या बॉडीच्या इम्युनिटीला समजत नाहीत. मग आपलीच इम्युनिटी, आपलेच अँटीजन्स जे आहेत किंवा आपले जे काही पार्टिकल्स, बॉडी ऑर्गन्स आपण म्हणूया किंवा बॉडी पार्टिकल्स जे असतात, सेल पार्टिकल्स जे असतात, सेल ऑर्गेनेली जे असतात, त्यांना इंगल्फ करून टाकतात. म्हणजेच इथं इम्युनॉलॉजिकल घटक आपण म्हणू शकतो. आणि सायकोलॉजिकल, मानसिकदृष्ट्या ती व्यक्ती स्टेबल असणं गरजेचं आहे. म्हणजे सायकोलॉजी म्हणजे मानसिकदृष्ट्या ते जे कपल आहे ते स्टेबल असणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही जी सगळी कारणं आहेत ती इनफर्टिलिटीला कारणीभूत असतात. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रायर टू 1978 इनफर्टाईल कपल हॅड 2 ऑप्शन्स. फर्स्ट ऑप्शन इज adoption and second option is childless. आता इथं असं तुमच्या ह्या इनफर्टिलिटीमध्ये सांगितलेलं आहे की जर समजा त्या ठिकाणी 1978 सालापर्यंत ज्या कपलला, ज्या जोडप्याला मुलं नव्हतं, त्यांना 2च ऑप्शन्स असायचे. पहिला ऑप्शन जो आहे तो म्हणजे ॲडॉप्ट आणि दुसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे चाइल्डलेस. आता याचा अर्थ काय, ज्याला मूल नाही, इनफर्टिलिटी ज्याच्यामध्ये आहे त्याच्यापुढं 2च ऑप्शन असायचे. केव्हापर्यंत, तर 1978 पर्यंत. म्हणजेच या ठिकाणी एकतर मूल दत्तक घ्यावं लागेल किंवा मुलाशिवाय राहावं लागेल, हे 2च ऑप्शन होते. पण त्याच्यानंतर मात्र त्या ठिकाणी टुडे in fertility couples have many options to have a child such as fertility drug, test tube babies, artificial insemination, IUI, surrogate motherhood. Today infertile couples have many options. First option is fertility drugs. Second option, test tube babies. Third option, artificial insemination. Fourth option, intrauterine insemination. Means IUI. Yeah, this is called as the AI.
Fifth option is surrogate मदरहूड. म्हणजेच या ठिकाणी आता ज्या कपलला मूल नाही त्यांच्यासाठी बरेचसेच पर्याय खुललेले आहेत. पहिला म्हणजे आहे इनफर्टिलिटी ड्रग्ज. जर समजा त्या ठिकाणी एखाद्या पुरुषामध्ये जे सिमेन आहे त्याच्यामध्ये जर कमी प्रमाणात स्पर्म्स असतील तर काही अशी औषधं आहेत की त्या औषधांच्या साह्यानं म्हणजे फर्टिलिटी ड्रग्ज आहेत की ज्याच्या साह्यानं स्पर्म काउंट हा इन्क्रीज करता येतो. दुसरं टेस्ट ट्यूब बेबीज. याचा अर्थ त्या ठिकाणी जे एखादं कपल असं आहे की त्याला मूल होत नाही, मग त्याची रिझन्स शोधली जातात. जर समजा स्त्रीच्या शरीरामध्ये असणारं जी फॅलोपाईन ट्यूब आहे, ओव्हिडक्ट जे आहे, ती जर समजा ब्लॉक झालेली असेल तरी सुद्धा त्या स्त्रीच्या शरीरामध्ये असणारा जो ओहम आहे तो आपल्याला बाहेर काढता येतो आणि त्याच जोडप्याच्या जो मेल आहे म्हणजे पुरुष जो आहे त्याच्या शरीरामध्ये असणारे जे सिमेन आहे ते सिमेन सुद्धा त्या ठिकाणी टेस्ट ट्यूबमध्ये घेता येतं आणि टेस्ट ट्यूबमध्ये स्पर्म आणि ओहम यांचं फर्टिलायझेशन घडवून आणलं जातं आणि झायगोट तयार केला जातो आणि तो झायगोट जो आहे त्या जोडप्याची जी फिमेल आहे त्याच्या युटेरसमध्ये इम्प्लांट केला जातो. त्याला टेस्ट ट्यूब बेबी असं म्हणतात. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला कृत्रिमरित्या बाहेर झायगोट तयार करून तो त्या स्त्रीच्या युटेरसमध्ये इंट्रोड्यूस करता येतो आणि म्हणून त्याला टेस्ट ट्यूब बेबीज असं म्हणतात. म्हणजे डॉली हा जो शब्द तुम्ही ऐकलेला आहे, ही जी डॉली आहे ॲक्च्युली ही शीप आहे. ही शीप नेमकी कशी तयार केलेली आहे तर ही सुद्धा टेस्ट ट्यूब बेबीच्या साह्ये म्हणजे ही जी मेथड आहे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन त्याला म्हणायचं, या मेथडच्या साह्यानं ती तयार करण्यात आलेली आहे. म्हणजे जी शीप आहे म्हणजे आपण शेळ्या मेंढ्या जो म्हणतो त्याच्यातला जो शेळीचा प्रकार आहे ती तयार करण्यासाठी ही मेथड वापरली गेलेली आहे. माणसामध्ये सुद्धा हा प्रयोग झालेला आहे. आता माणसाच्या शरीरामध्ये सुद्धा असणारं त्या ठिकाणी जे ओहम स्पर्म जे आहेत ते टेस्ट ट्यूबमध्ये घेतले गेले आणि त्याच्यापासून सुद्धा एक मुलगी तयार करण्यात आली. ती मुलगी त्या ठिकाणी भारताचा जर विचार केला तर कोलकात्यामध्ये पहिली टेस्ट ट्यूब बेबी तयार करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर तिसरा जो ऑप्शन आहे ह्या इनफर्टाईल कपलमध्ये मुलं तयार होण्यासाठी तिसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. जर समजा त्या ते जी कपल आहे त्याच्यामध्ये असणारा जो मेल आहे त्याच्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात जर स्पर्म्स असतील तर त्याच्यामध्ये सिलेक्ट केलेला असा जर स्पर्म घेतला आणि तो जर डायरेक्ट त्या ठिकाणी त्या युटेरसमध्ये इंट्रोड्यूस केलेला असेल तर त्याला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर इंट्रा युटेराईन इन्सेमिनेशन. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन सारखीच ही मेथड आहे. इथं मात्र तो जो स्पर्म आहे तो डायरेक्ट युटेरसमध्ये इंट्रोड्यूस केला जातो म्हणून त्याला इंट्रा म्हणजे आत, युटेराईन म्हणजे गर्भाशयामध्ये डायरेक्ट हा जो स्पर्म आहे ते त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केला जातो म्हणून त्याला इंट्रा युटेराईन इन्सेमिनेशन असं म्हणतात. आणि पाचवं जे आहे सरोगेट मदरहूड. समजा काही कारणानं त्या जोडप्यामध्ये त्या ठिकाणी जी फिमेल आहे तिच्यामध्ये जर ओव्हिडक्ट ब्लॉकेज झालेली असेल अशा वेळेला किंवा युटेरस जे आहे ते बेबीची नवरिशमेंट करण्यासाठी एबल नसेल किंवा सुटेबल नसेल तर अशा वेळेला अशी जी स्त्री असते तिच्या शरीरातला ओहम बाहेर काढून घेतला जातो. बाहेरच त्या ठिकाणी त्याचं फर्टिलायझेशन घडवून आणलं जातं आणि तो जो झायगोट आहे तो दुसऱ्याच मदरच्या युटेरसमध्ये इम्प्लांट केला जातो. त्याला सरोगेट मदरहूड असं म्हणायचं. म्हणजेच याचा अर्थ सरोगेट मदरहूड. सरोगेट म्हणजे भाडोत्री माता जी आहे, भाडोत्री मातृत्व आपण त्याला म्हणूया, त्याच्या साह्यानं काहींना त्या ठिकाणी ते मूल परत घेता येतं. त्याला सरोगेट मदरहूड असं म्हणायचं. म्हणजे हे जे ऑप्शन्स आहेत ती त्या ठिकाणी इनफर्टिलिटीवरती मात करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. आता इथे एक टर्म अशी इन्क्लूड केलेली आहे ती म्हणजे
आर्ट. आर्ट. लॉंग फॉर्म त्याचा आहे असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज. म्हणजेच या ठिकाणी द कपल could be assisted to have child or children through certain special techniques commonly called as assisted reproductive technologies. म्हणजे ज्या जोडप्याला मूल नाही ह्या कोणत्याही मेथडचा उपयोग करून जर त्याला मूल होत असेल तर त्यालाच त्या ठिकाणी असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज असं म्हणायचं. असिस्टेड म्हणजे मदत करण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे तिच्यामध्ये त्या ठिकाणी एकतर इन्सेमिनेशनच्या पद्धतीनं असेल किंवा त्या ठिकाणी सायटोप्लाझ्मिक इन्सेमिनेशन असेल किंवा त्या ठिकाणी इतर ज्या काही मेथड्स आहेत, गिफ्ट आहे यांचा उपयोग करून ज्या वेळेला मूल हे जन्माला येत असतं म्हणजेच त्या ठिकाणी ती जी मेथड आहे की ज्याच्यामध्ये स्पेशल टेक्निक्स वापरलेली असतात. स्पेशल टेक्निक्स म्हणजे ही जी मेथड्स आहेत ती स्पेशल टेक्निक्स आहेत. त्याच्या साह्यानं त्या कपलला जे मूल होत असतं त्या टेक्निकलाच त्या ठिकाणी असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज असं म्हटलं जातं. म्हणजे हे आर्ट जे आहे त्याचा लॉंग फॉर्म इथं दिलेला आहे. ए असिस्टेड, आर मीन्स रिप्रोडक्टिव्ह, टी मीन्स टेक्नॉलॉजीज. त्याच्यानंतर पुढची जी टर्म आहे ती म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. इन विट्रो फर्टिलायझेशन. इन विट्रो फर्टिलायझेशन त्याचा शॉर्ट फॉर्म आहे IVF. In vitro fertilization. It is a process in which fertilization where egg is combined with sperm and forms the zygote. But this zygote is formed in outside the body, but under the simulated condition. This is called as the in vitro fertilization. याचा अर्थ असा, जर त्या फिमेलमध्ये एग जे आहे ते फॅलोपाईन ट्यूबमध्ये ॲक्च्युली यायला पाहिजे, पण फॅलोपाईन ट्यूबमध्ये जर ब्लॉकेजेस असतील तर तो जो ओहम आहे तो त्या ठिकाणी फॅलोपाईन ट्यूबपर्यंत येऊ शकत नाही. हा ओहम आहे. आणि स्पर्म जो आहे तो स्पर्म त्या मेलच्या शरीरातून बाहेर काढून घेतला जातो आणि हा जो ओहम आहे, हा जो स्पर्म आहे हा एकतर त्या ठिकाणी टेस्ट ट्यूबमध्ये घेतला जातो, पण ह्या टेस्ट ट्यूबमध्ये त्या ठिकाणी जशी शरीरामध्ये त्या ठिकाणी कंडिशन असते, एन्व्हायरमेंट आपण ज्याला म्हणूया, त्या एन्व्हायरमेंटचा या ठिकाणी वापर केलेला असतो. आणि हे एन्व्हायरमेंट जे आहे याच्यामध्ये ओहम आहे, त्याचबरोबर स्पर्म आहेत आणि टेस्ट ट्यूबमध्ये हे फर्टिलायझेशन घडवून आणलं जातं. किंवा त्या ठिकाणी एखादी पेट्री डिश घेतलेली असते आणि त्या पेट्री डिशमध्ये सुद्धा त्या ठिकाणी हे जे स्पर्म ओहम जे आहेत ते घेतलेले असतात आणि त्यांच्यापासून झायगोट तयार केलेला असतो. म्हणजे ही जी मेथड आहे ती शरीराच्या बाहेर असते आणि म्हणून तिला इन विट्रो फर्टिलायझेशन असं म्हणायचं. आणि नंतर हा जो झायगोट आहे
हा झायगोट त्या फिमेलच्या युटेरसमध्ये इंट्रोड्यूस केला जातो किंवा ट्रान्सफर केला जातो आणि पुढची जी डेव्हलपमेंट आहे ती होत असते. म्हणून या ठिकाणी याला इन व्हिट्रो फर्टिलायझेशन असं म्हणायचं. बघा समजलं का? द प्रोसेस इन विच fertilization where egg is combined with the sperm outside the body and produces the zygote under simulated condition in the laboratory. This is called as the in vitro fertilization. इन फिट्रो हा फिट्रो शब्द आहे. फिट्रो याचा अर्थ शरीराच्या बाहेर आणि फिओ शब्द आला, फिओ शब्द जर आला इनसाइड द बॉडी, इनसाइड म्हणजे आपल्या शरीराच्या आत, इनसाइड द बॉडी. आणि फिट्रो कंडिशन जर आली किंवा फिट्रो हा शब्द जर आला तर आउटसाइड द बॉडी, आउटसाइड द बॉडी. हे लक्षात, हे बेसिक थिंग्स आहेत, ह्या तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. आउटसाइड द बॉडी म्हणजे हे जे फर्टिलायझेशन आहे, हे फर्टिलायझेशन जर शरीराच्या बाहेर होत असेल तर इन व्हिट्रो फर्टिलायझेशन, आणि जर फर्टिलायझेशन शरीराच्या आत झालं तर त्याला इन व्हायवो फर्टिलायझेशन असं म्हणायचं. पण आत्ताची मेथड जी आहे ती मात्र इन व्हिट्रो फर्टिलायझेशन आहे, ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी शरीराच्या बाहेर स्पर्म आणि ओव्हम फ्यूज होत असतात, पण झायगोट जे आहे ते परत शरीराच्या आत सोडलं जातं. त्यालाच इन व्हिट्रो फर्टिलायझेशन असं म्हणायचं. त्याच्यानंतर झिफ्ट. आता इन व्हिट्रो फर्टिलायझेशन जे आहे त्याच्यामध्येच त्या ठिकाणी 2 टर्म्स इन्क्लूड केलेले आहेत. पहिली जी टर्म आहे ती म्हणजे या ठिकाणी झायगोट इंट्रा फॅलोपाईन ट्रान्सफर. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल की याचा शॉर्ट फॉर्म असा आहे झिफ्ट. झिफ्ट झेड मीन्स झायगोट, इंट्रा म्हणजे आय, फॅलोपाईन एफ आणि ट्रान्सफर मधलं टी म्हणजे झिफ्ट. आता बघा याचा अर्थ असा आहे की इन व्हिट्रो कंडिशनमध्येच ही फर्टिलायझेशन होत असतं. आता ही ॲक्च्युली मेथड कशावरती मात करू शकते तर इनफर्टिलिटीवरती मात करू शकते. म्हणजेच झिफ्ट इज ॲन इनफर्टिलिटी ट्रीटमेंट, इनफर्टिलिटी ट्रीटमेंटसाठी वापरली जाते. आणि ज्या वेळेला फॅलोपाईन ट्यूब जे आहे, जर समजा या ठिकाणी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण पूर्वी तिचा अभ्यास केलेलाच आहे, अशा वेळेला इथं ह्या ओरीज आहेत, त्याच्यानंतर इथं ही फॅलोपाईन ट्यूबचे पार्ट्स आहेत. हा ॲम्प्युला आहे, हा इंडोमेट्रियमचा पार्ट आहे, हे युटेरस आहे. आता इथं इन व्हिट्रो कंडिशनमध्येच त्या ठिकाणी जो झायगोट तयार केला जातो तो झायगोट त्या ठिकाणी ह्या युटेरसमध्ये इम्प्लांट केला जातो. म्हणजेच या ठिकाणी जर समजा स्पर्म आणि ओव्हम, हा ओव्हम आहे, त्याच्यानंतर हा स्पर्म आहे, आणि जर समजा ह्या फॅलोपाईन ट्यूबमध्ये काही कारणानं जर ब्लॉकेजेस निर्माण झालेले असतील, आता समजा या ठिकाणी हा ओव्हम आहे, हा ओव्हम ट्रॅव्हल होत होत इथंपर्यंत आलेला असतो, पण ह्या ओव्हिडक्टमध्ये म्हणजे फॅलोपाईन ट्यूबमध्ये काही कारणानं जर ऑब्स्टॅकल्स असतील, ऑब्स्टॅकल्स याचा अर्थ अडथळा जर निर्माण झालेला असेल, आता तो अडथळा कशाचाही असू शकतो. एखादी स्त्रीमध्ये ओबेसिटी असेल, खूप जाडी जर असेल तर अशा वेळेला चरबी इथं साठलेली असते आणि त्याच्यामुळं हा जो ओव्हम आहे तो इथंपर्यंत येऊ शकत नाही. फॅलोपाईनचा अर्थ आहे ओव्हिडक्ट जे आहे तिचंच दुसरं नाव आहे फॅलोपाईन, आणि त्यामुळं जर समजा हा ओव्हम आणि हा जो स्पर्म आहे ते जर इन व्हिट्रो कंडिशनमध्ये शरीराच्या बाहेर जर घेतले आणि इथं जर झायगोट तयार केला तर हाच झायगोट म्हणजे ॲक्च्युली हा झायगोट
टेस्ट ट्यूबमध्ये तयार केलेला आहे. इन फिट्रो कंडिशनमध्ये तो निर्माण केलेला आहे. आणि हाच जर झायगोट समजा फोर्सेप्सच्या साहाय्यानं उचलला आणि तो नंतर इथं फॅलोपाईन ट्यूबमध्ये जर समजा इंट्रोड्यूस केलेला असेल किंवा ट्रान्सफर केलेला असेल, तो ॲटोमॅटिकली ट्रॅव्हल होत होत नंतर इथं येतो आणि ह्या इंडोमेट्रियममध्ये इम्प्लांट होतो आणि शेवटी ती बेबी तयार होत असते. म्हणून त्याला झायगोट इंट्रा फॅलोपाईन ट्रान्सफर असं म्हणायचं. इन धिस मेथड एग इज रिमूव्ड फ्रॉम वुमन्स ओव्हरी. Fertilization of the egg with sperm is brought outside the body under sterile condition to form a zygote. By the process called in vitro fertilization, the zygote is transferred to fallopian tube for further development. एकदा हा झायगोट तयार केला की हा झायगोट नंतर जी निडल्स वगैरे असतात किंवा जी इंजेक्शन्स असतात त्याच्या सिरिंजेस आपण म्हणूया त्याच्या साहाय्यानं त्या ठिकाणी हा झायगोट फॅलोपाईन ट्यूबमध्ये सोडला जातो. तो ॲटोमॅटिकच नंतर पुढची जी डेव्हलपमेंट आहे की ज्याच्यामध्ये क्लेवेजेस आहेत. नंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर ब्लास्टुला तयार होतो, गॅस्ट्रोला तयार होतो. म्हणजे इथं इम्प्लांटेशन वगैरे होत असतं. ही प्रक्रिया ह्या झायगोट इंट्रा फॅलोपाईन ट्रान्सफरमध्ये असते. त्याच्यानंतर पुढची जी टर्म आहे ती म्हणजे गिफ्ट. आता इथं गिफ्ट एवढाच शब्द बदललेला आहे बघा, GIFT म्हणजे गिफ्ट. आता इथं गॅमेट इंट्रा फॅलोपाईन ट्रान्सफर म्हणजेच इथं झेडच्या ऐवजी गॅमेट असा शब्द इंट्रोड्यूस केलाय म्हणून इथं गिफ्ट गॅमेट इंट्रा फॅलोपाईन ट्रान्सफर असं म्हणायचं. आता इथं झायगोट जो आहे तो झायगोट त्या ठिकाणी डायरेक्टली झायगोट जो आहे तो झायगोट न घेता फक्त गॅमिट्स जे असतात, गॅमिट्स म्हणजेच या ठिकाणी आता ॲक्च्युली काय होतं तर समजा ओव्हिडक्ट जे आहे ती जर ब्लॉक झालेली असेल तर त्या स्त्रीच्या शरीरातला जो ओहम आहे तो बाहेर काढला जातो आणि तो ओहम जो आहे त्या ठिकाणी इथं म्हणजे एकतर सर्विक्समध्ये किंवा त्या ठिकाणी युटेरसमध्ये इंट्रोड्यूस केला जातो, ट्रान्सफर केला जातो. तिथं स्पर्मसुद्धा ट्रान्सफर केला जातो आणि नंतर त्यांचं फर्टिलायझेशन होत असतं. म्हणजे हे जे फर्टिलायझेशन आहे ते त्या ठिकाणी ओव्हिडक्टमध्येच होत असतं आणि म्हणून ही जी मेथड आहे त्याला गिफ्ट असं सुद्धा म्हणतात. आता बरेच वेळेला त्या स्त्रीच्या शरीरामध्ये सुद्धा ही मेथड अवलंबली जाते. जर समजा ह्या फॅलोपाईन ट्यूबमध्ये जर काही ब्लॉकेजेस असतील तर अशा वेळेला त्या स्त्रीच्या शरीरातला जो ओहम आहे तेवढाच बाहेर घेतला जातो, परत तो युटेरसमध्ये इम्प्लांट केला जातो, युटेरसमध्ये ट्रान्सफर केला जातो आणि जो मेल आहे त्याच्या शरीरातला स्पर्म जो आहे तो सुद्धा या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये ट्रान्सफर केला जातो. आणि जशी नेहमीची मेथड असते की ज्याच्यामध्ये स्पर्म ओहम एकत्र फ्यूज होत असतात आणि मग त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होतं. समजा इथं जर समजा ओहम जर असेल, ओहम ट्रान्सफर केलेला असेल त्याच वेळेला स्पर्म जो आहे तो स्पर्म सुद्धा त्या ठिकाणी या युटेरसमध्ये ट्रान्सफर केला जातो आणि नॉर्मली हे फर्टिलायझेशन होत असतं आणि पुढची जी डेव्हलपमेंट आहे त्याच्या साहाय्यानं ही प्रक्रिया होत असते. पण काही वेळेला इथं जर समजा त्या स्त्रीच्या शरीरामध्ये ओव्हिडक्ट जे आहे ती ब्लॉक झालेली असेल आणि हे इंडोमेट्रियम जे आहे ते इम्प्लांटसाठी जर सुटेबल नसेल तर अशा वेळेला त्या कपलमध्ये सरोगेट मदरचा वापर केला जातो. सरोगेट मदर म्हणजेच त्याला आपण सरोगेट मदर ही टर्म तुम्हाला सरोगेट मदर
ही टर्म तुम्हाला 10वीला झालेलीच असावी, ज्याला आपण भाडोत्री मातृत्व असं म्हणतो. म्हणजेच त्या ठिकाणी एखादी फिमेल जी आहे ती त्या ठिकाणी यूज केली जाते की जिच्यामध्ये ओहम जो आहे, म्हणजे ज्या कपलसाठी मूल हवं आहे त्या स्त्रीच्या शरीरातला ओहम बाहेर काढून घेतला जातो. त्याचबरोबर ते जे कपल आहे त्याच्यामध्ये असणारा जो मेल आहे त्याच्यातला स्पर्म बाहेर काढून घेतला जातो आणि परत त्या ठिकाणी बाहेर हे जे गॅमिट्स आहेत हे गॅमिट्स दुसऱ्याच मातेच्या युटेरसमध्ये ट्रान्सफर केले जातात की जी सरोगेट मदर म्हणून काम करत असते. आणि ही गॅमिट ट्रान्सफर केले जातात, झायगोट नाही तर गॅमिट्सच त्या दुसऱ्या मदरच्या युटेरसमध्ये ट्रान्सफर केले जातात आणि मग ती मदर त्या ठिकाणी 9 महिन्यासाठी त्या बाळाची नोरिशमेंट करत असते, म्हणजे संगोपन करत असते. आणि बाळाचा जन्म झाला की ज्याला ते मूल हवं होतं किंवा ज्याचे ते स्पर्म आणि ओहम होते त्यांना ती देत असते. म्हणजेच त्या ठिकाणी भाडेतत्वावर तिचं युटेरस हे यूज केलेलं असतं आणि म्हणून त्याला गिफ्ट म्हणजे देणगीच आपण म्हणूया. ही देणगी म्हणूनच ती दुसऱ्याकडून, जरी ते आपलं मूल असेल तरी दुसऱ्याच्या युटेरसमध्ये ते वाढलेलं असतं, म्हणून ही एक प्रकारची देणगी आहे. म्हणून तिला गॅमिट इंट्रा फॅलोपाईन ट्रान्सफर असं म्हणायचं. आता याच्यामध्ये जर बेस्ट एक्झाम्पल द्यायचं असेल तर त्या ठिकाणी आमिर खान त्यांची जी सेकंड वाईफ आहे, तुम्हा सर्वांना हे माहितीच असेल हिस्ट्री, तरीसुद्धा त्यांना आमिर खानला दुसरी जी किरण राव, तिच्याशी मॅरेज झाल्यानंतर तिच्यापासून त्यांना मूल हवं होतं, पण त्यांना ते मूल होत नव्हतं. म्हणून त्यांनी सरोगेट मदरचा उपयोग करून जे मूल आहे ते त्या ठिकाणी स्वतःसाठी निर्मिती त्याची केलेली आहे. किंवा शाहरुख खान जो आहे त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना 2 मुलं असून सुद्धा त्यांना अजून एक तिसरं मूल हवं होतं, म्हणून सरोगेट मदरचा उपयोग करून गिफ्ट म्हणजे गॅमेट इंट्रा फॅलोपाईन ट्रान्सफर ही मेथड उपयोग करून त्या ठिकाणी तिसरं मूल जन्माला घातलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी ही गॅमेट इथं ट्रान्सफर केलेली असतात. गॅमेट म्हटल्यानंतर स्पर्म आणि ओहम जे असतात ते फॅलोपाईन ट्यूबमध्ये ट्रान्सफर केले जातात आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर पुढची डेव्हलपमेंट होत असते. त्याच्यानंतर पुढची जी टर्म आहे ती म्हणजे ICSI म्हणजेच इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. याचा अर्थ इंट्रा म्हणजे आत, सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन याचा अर्थ हे जे ओहम आहे त्या ओहममध्ये त्या ठिकाणी ओहमचा जो सायटोप्लाझम आहे त्याच्यामध्येच डायरेक्ट स्पर्म जो आहे तो इंजेक्ट केला जातो. त्याला इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन असं म्हणायचं. ICSI इज ए विट्रो fertilization procedure in which a single sperm cell is injected directly into cytoplasm of the ovum in the laboratory. Here the sperm has to naturally penetrate the egg. याचा अर्थ हे जे एग आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट स्पर्म जो आहे तो त्या ठिकाणी सोडला जातो इंजेक्शनच्या साहाय्यानं. त्याला इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन म्हणजे आत घालणे, इंट्रा म्हणजे आत इंजेक्शन म्हणजे आपण तुम्हाला माहिती आहे इंजेक्शन म्हटल्यानंतर एखादा लिक्विड असेल किंवा काही असेल आपल्या शरीरात आत सोडलं जातं त्याला इंजेक्शन आपण म्हणतो. आणि इंट्रा सायटोप्लाझ्मिक याचा अर्थ ओहमच्या सायटोप्लाझममध्ये एक स्पर्म डायरेक्ट सोडला जातो म्हणून त्याला इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन असं म्हणायचं. त्याच्यानंतर पुढची जी टर्म आहे ती म्हणजे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन शॉर्ट फॉर्म AI. आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिमरित्या, इन्सेमिनेशन सिमेन जे आहे ते फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये
इंजेक्ट करण्याची जी मेथड आहे त्याला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन असं म्हणायचं. आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिमरित्या. इन दिस टेक्निक the sperms are collected from the male and artificially introduced into the cervix of the female. म्हणजे आता collection of sperms from मेल कडून स्पर्म जे आहेत ते कलेक्ट केले जातात and introduced into cervix of female. जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जे आहे त्याच्यामध्ये असणारा हा जो सर्विक्सचा पार्ट आहे तिथंच या ठिकाणी हे स्पर्म इंट्रोड्यूस केले जातात. त्याला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन असं म्हणायचं. आता इथं ही जी फर्टिलायझेशन जे आहे हे मात्र फर्टिलायझेशन इन फ्यू कंडिशनमध्ये होत असतं. म्हणजे स्पर्म जे आहेत ते फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये सोडल्यामुळे जे फर्टिलायझेशन होणार ते इन फ्यू कंडिशनमध्ये होत असतं. त्याच्यानंतर पुढची जी टर्म आहे IUI म्हणजेच इंट्रा युटेराइन इन्सेमिनेशन. याचा अर्थ आता इथं सुद्धा स्पर्म्स जे आहेत ते कलेक्ट केले जातात मेल पासून बट इंट्रोड्युस्ड डायरेक्टली इनटू युटेरस. पण इथं हे जे स्पर्म आहेत ते डायरेक्ट युटेरस मध्येच सोडले जातात. त्याला इंट्रा म्हणजे आत, युटेराइन म्हणजे युटेरस मध्ये, इन्सेमिनेशन म्हणजे सिमेन जे आहे ते सिमेन युटेरस मध्ये इंट्रोड्यूस केलं जातं म्हणून त्याला इंट्रा युटेराइन इन्सेमिनेशन असं म्हणायचं. दोन्ही टर्म्स एकच आहेत, फक्त इथं सर्विक्स मध्ये हे स्पर्म इंट्रोड्यूस केले जातात, ट्रान्सफर केले जातात. इथं मात्र हे स्पर्म जे आहे ते डायरेक्ट युटेरस मध्ये ट्रान्सफर केले जातात. त्याच्यानंतर पुढची जी टर्म आहे स्पर्म बँक ऑर द सिमेन बँक. स्पर्म बँक ऑर द सिमेन बँक. सिमेन बँक और स्पर्म बँक. जशी ब्लड बँक असते त्याच पद्धतीनं ही सुद्धा स्पर्म बँक आहे. आता या स्पर्म बँक मध्ये मात्र त्या ठिकाणी द स्पर्म बँक और स्पर्म सिमेन बँक इज ए प्लेस वेअर कलेक्शन, स्टोअर and provides human sperm and the semen. But these sperms are collected from healthy males. The sperms, आता इथं सुद्धा स्पर्म जे आहेत ते कलेक्ट केले जातात, कलेक्ट्स, स्टोअर्स and provides human sperms. This is called as the semen bank. म्हणजे हे जे ह्युमन स्पर्म्स जे आहेत प्रोव्हाइड्स ह्युमन स्पर्म. म्हणजे ह्या सिमेन बँकेमध्ये ह्युमन स्पर्म जे असतात ते गोळा केले जातात आणि ते साठवले जातात. आता हे साठवत असताना क्रायो प्रिझर्वेटिव्ह मेथडच्या साहाय्यानं क्रायो प्रिझर्वेटिव्ह मेथडच्या साहाय्यानं ते स्टोअर केले जातात. म्हणजे हे जे ह्युमन स्पर्म आहेत ते स्टोअर करत असताना एकतर कलेक्ट करत असताना सुद्धा हेल्दी मेल कडून त्या ठिकाणी ते कलेक्ट केले जातात. त्यालाच स्पर्म डोनर्स असं म्हटलं जातं. म्हणजे हेल्दी मेल कडून ते कलेक्ट केले जातात, नंतर ते स्टोअर केले जातात आणि नेसेसरीनुसार त्या ठिकाणी ती प्रोव्हाइड केली जातात. त्याच्यासाठी जी मेथड आहे ती म्हणजे क्रायो प्रिझर्वेटिव्ह मेथड, की ज्याच्यामध्ये टेम्परेचर खूपच कमी असतं, लो टेम्परेचरला, आणि त्या ठिकाणी ह्युमन बॉडीमध्ये जे बॉडी फ्लुइड आहे त्याच्यामध्ये असणारे जे कंपोनंट्स असतात त्याचा विचार करून बाहेर सुद्धा त्या ठिकाणी हे स्पर्म जे आहे किंवा सिमेन जे आहे म्हणजे ह्युमनचं बॉडी टेम्परेचर जे आहे
त्या टेम्परेचरचा विचार न करता फक्त जे ह्युमन फ्लुइड आहे, म्हणजे ते जिवंत राहण्यासाठी जे बॉडी फ्लुइड आहे त्याचा उपयोग करायचा, म्हणजे त्या पद्धतीचं फ्लुइड तयार करायचं. मात्र अतिशय कमी तापमानाला आहे त्याच मेथडमध्ये, त्या ठिकाणी आहे त्याच कंडिशनमध्ये ते स्पर्म गोठवली जातात आणि त्यालाच क्रायो प्रिझर्वेटिव्ह मेथड असं म्हणतात. आपण व्हेटरनरी डॉक्टर बघत असतो की त्यांच्या गाडीला सुद्धा एक नळकांड असतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ते कॅटल स्पर्म बँक ती असते की ज्याच्यामध्ये स्पर्म हे स्टोअर केलेले असतात. सेम त्याच पद्धतीने इथं सुद्धा मेलकडून, म्हणजे जे हेल्दी मेल आहेत त्यांच्याकडून स्पर्म हे घेतले जातात आणि ते कलेक्ट केले जातात. त्याला सिमेन बँक किंवा स्पर्म बँक असं म्हणायचं. आता इथं ज्यांना इनफर्टिलिटी आहे, वंध्यत्व आहे, असे जे कपल्स असतात त्यांच्यासाठी पुण्याला सुद्धा एक मोठं हॉस्पिटल आहे. तुम्ही सकाळ पेपरमध्ये जाहिरात वगैरे बघत असाल किंवा त्या ठिकाणी कोल्हापूरचे असणारे पत्की डॉक्टर वगैरे जे आहेत त्यांच्याकडं ही जी इनफर्टिलिटीवरती बरेचसेच टेक्निक्स अवेलेबल आहेत की ज्यांना मूल नाही त्यांना मूल होऊ शकतं. त्याच्यानंतर पुढची जी टर्म आहे ॲडॉप्शन. ॲडॉप्शन म्हणजे दत्तक घेण्याची ही प्रक्रिया आहे. ॲडॉप्शन ॲडॉप्शन इज ए लीगल प्रोसेस. ही लीगल प्रोसेस आहे. लीगल प्रोसेस म्हणजे कायदेशीरदृष्ट्या योग्य असणारी लीगल प्रोसेस आहे. ॲडॉप्शन इज ए लीगल प्रोसेस बाय विच ए कपल ऑर ए सिंगल पॅरेंट गेट्स लीगल राईट्स, privileges and the responsibility that are associated to a biological child for a upbringing of the adopted child. याचा अर्थ असा की एखाद्या कपलला मूल नसेल तर ते एखादं मूल ॲडॉप्ट करू शकतं. त्याच्यासाठी विशेष अधिकार असतात, त्याचबरोबर काही अटी असतात, त्याचा उपयोग करून रिस्पॉन्सिबिलिटीज असतात आणि त्याच्या मदतीनं हे बायोलॉजिकल चाइल्ड जे आहे ते घेतलं जातं आणि त्याच्यावरती म्हणजे संगोपन त्याचं करण्याचा अधिकार त्या पेअरला असतो किंवा त्या कपलला असतो. पण त्याच्यासाठी काही अटी असतात, म्हणजे ते जे ॲडॉप्टिव्ह पॅरेंट्स जे असतात ते मेडिकली फिट पाहिजेत, त्याचबरोबर फायनान्शियली एबल पाहिजे टू टेक केअर ऑफ द ॲडॉप्टेड चाइल्ड, आणि ए पर्सन विशिंग टू ॲडॉप्ट ए चाइल्ड मस्ट बी ॲटलिस्ट 21 इयर्स ओल्ड. म्हणजे एखाद्या सिंगल पॅरेंटसुद्धा एखादं मूल ॲडॉप्ट करू शकतो, पण त्याचं वय जे आहे ॲटलिस्ट 21 इयर्स, 1 वर्षाच्या वर तरी असलं पाहिजे. त्याचबरोबर फायनान्शियली आणि मेडिकली ती कपल जे आहे ते फिट असणं गरजेचं आहे. त्याला हे अधिकार आहेत, म्हणजेच त्या ठिकाणी गेट्स लीगल राईट्स, प्रिव्हिलेजेस अँड द रिस्पॉन्सिबिलिटीज. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे सरोगेट मदर. सरोगेट मदर मी आत्ताच सांगितलं त्या पद्धतीनं एखाद्या स्त्रीला जर मूल होत नसेल, म्हणजे युटेरसमध्ये इंडोमेट्रियम त्या ठिकाणी जर सुटेबल नसेल, तर अशा वेळेला एखादी दुसरी स्त्री जी आहे ती सरोगेट तत्वावर घेतलेली असते आणि तिच्यावरती एक इलाज म्हणून, म्हणजे ज्याला त्या ठिकाणी सम वुमन हॅव प्रॉब्लेम इन इम्प्लांटेशन ऑफ द एम्ब्रिओ इन द युटेरस, सच वुमन कॅन टेक हेल्प ऑफ द मॉडर्न रेमेडियल टेक्निक्स कॉल्ड ॲज द सरोगसी. त्याला सरोगसी असं म्हणायचं. सरोगसी म्हणजेच या ठिकाणी ही जी टेक्निक आहे त्याला सरोगसी असं म्हणतात आणि जी फिमेल यूज केलेली असते तिला सरोगेट मदर असं म्हणतात. की ज्या वेळेला त्या स्त्रीमध्ये ज्याला मूल नाही पण मूल हवं आहे, पण त्या स्त्रीमध्ये एम्ब्रिओ इम्प्लांट होऊ शकत नसेल युटेरसमध्ये, अशा वेळेला एक हेल्प म्हणून दुसरीच स्त्री जी आहे ती यूज केली जाते आणि इन धिस एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड इन द सरोगेट मदर हू इज नॉट द बायोलॉजिकल मदर. आणि ही सरोगेट मदर जी असते ती नॉट बायोलॉजिकल मदर, म्हणजे ती त्या बाळाची, जरी समजा त्या ठिकाणी त्या स्त्रीनं बाळाला जरी जन्म दिलेला असेल तरी सुद्धा ती त्याची माता असू शकत नाही. नॉट बायोलॉजिकल मदर असं म्हटलेलं आहे. अजून या ठिकाणी 2 टर्म्स राहिलेल्या आहेत, त्या म्हणजे एक
monozygotic and the dizygotic